अवकाळी पाऊस व गारपिटीने अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले अशा पीक विमाधारक शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कार्यालय किंवा पीक विमा कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देत आपल्या नुकसानाची नोंद करावी, असे आवाहन अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे। बिगर मोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यातील बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आणि महसूल विभागामार्फत त्वरित पंचनामे केले जातील असे आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांना त्या प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। नमस्कार, मी अजित कुंभार, जिल्हाधिकारी अकोला। काल सायंकाळी अकोला जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी बिगर मोसमी पाऊस, गारपीट त्यासोबतच चक्रीय पावसाचं काही प्रमाणात प्रत्येक तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे। 26 तारखेला झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला असेल त्या शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत याचे इंटिमेशन देणे आवश्यक आहे। यासाठी कंपनीद्वारे दिलेला टोल फ्री क्रमांक असेल, त्यासोबतच पीक विमा कंपनीचे कार्यालय असेल, ॲपद्वारे देखील आपण ही माहिती देऊ शकता। त्याचबरोबर नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात देखील याची माहिती आपण देऊ शकता, जेणेकरून आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी पुढचे मार्ग सुलभ होतील। शेतकरी बांधवांनी त्वरित आपल्या या झालेल्या पीक नुकसानीची माहिती अशा प्रकारे देण्यात यावी यासाठी मी आवाहन करत आहे।